नमस्कार मंडळी. आजचा व्लॉग मोठा होणार आहे कारण 11 वर्षानंतर आम्ही ऑफिशियली एंगेज झालो. त्यामुळे हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. डे 80. रात्री थोडं टेन्शन असल्यामुळे झोप लागली नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठलो आणि सर्वात आधी विलाची डॉर्मेटरी चेक केली कारण आज सगळे गेस्ट येणार होते. मग बाहेर येऊन एंगेजमेंटची लोकेशन पाहिली आणि खरंच डेकोरेशन पाहून एकदम थक्क झालो. एकदम एस्थेटिक सेटअप होता. त्याच्या बाजूला संध्याकाळच्या हळदीचा सेटअप पण खूप सुंदर दिसत होता. डी लेजरच्या टीमने हे पूर्ण काम रात्री जागून तयार केलं होतं. दोन्ही सेटअप एकदम बापच दिसत होते. यानंतर विधी मंडप आणि रिसेप्शनचं डेकोरेशन चेक केलं. मंडपाचा सेटअप आणि एंट्रीचं डिझाईन खूपच ग्रँड दिसत होतं. त्यानंतर गेस्टसाठी घेतलेले अजून 2 विला पण चेक करून घेतले. मग पटकन नाश्ता करून रेडी झालो. मनाली पण तयार झाली. थोडे फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि मग आमच्या दोघांची ग्रँड एंट्री झाली. त्यानंतर स्टेजवर जातात मनालीने माझ्यासाठी एक सरप्राईज डान्स केला. मग सातारकडच्या पद्धतीने साखरपुड्याचा विधी सुरू झाला. पक्की सुपारी फोडून तिळाचा कार्यक्रम पण झाला. मनाली तर साखरपुड्याच्या साडीच्या लुकमध्ये एकदम सुंदर दिसत होती. विधी झाल्यानंतर सगळ्यांनी जेवण करून घेतलं. त्याच वेळेमध्ये मनाली एंगेजमेंटच्या सेकंड लुकसाठी रेडी झाली. त्यानंतर आम्ही पुन्हा एंट्री करून स्टेजवर रिंग सेरेमनी आणि केक कटिंगसाठी आलो. त्यानंतर अँकर पॅडी दादाने एक मजेशीर गेम घेतला. त्यामुळे सगळेच थोडे रिलॅक्स झाले आणि मग आला तो खास मोमेंट. 11 वर्षानंतर आम्ही ऑफिशियली एंगेज झालो. रिंग सेरेमनी झाल्यानंतर शुगर बॉक्स ओपन केला आणि त्यानंतर केक कटिंग करून एंगेजमेंटचं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर सुरू झाला डान्स प्रोग्राम. सगळ्यांनीच जबरदस्त डान्स केला. रोहित इतका भारी डान्स करतोय हे मला आज पहिल्यांदाच कळालं. त्यात मनालीच्या आत्या आणि काकांनी या वयात खूपच छान डान्स केला. मनालीने पण एक खास डान्स करून सगळ्यांना सरप्राईज दिलं. या संपूर्ण कार्यक्रमात डान्स सोबत खूप इमोशनल मुवमेंट्स पण होत्या. मग ग्रुप डान्स झाला आणि शेवटला आमचा डान्स होता. या सगळ्या डान्सचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील. त्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा. आता भेटूया आजच्या व्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असला तर नक्की इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा.